कर्नाटकातला प्रसिद्ध साबण ब्रँड म्हैसूर सँडल सोप आता तमन्ना भाटियामुळे चर्चेत आलाय. कारण तमन्ना भाटियाला या सोपची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमली गेली आहे. पण आता यात वाद होण्यासारखं काय? तर म्हैसूर सँडल सोप हा कर्नाटकच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक मानला जातो. त्याची प्रतिष्ठा आणि इतिहास मोठा आहे. म्हणून तिथल्या कन्नड रक्षण वेदिके या संघटनेचं म्हणणं असं आहे की कन्नड लोकांच्या गौरवशाली इतिहासाचा एक भाग नसलेल्या व्यक्तीला आपला चेहरा बनवणं चुकीचं आहे. त्यामुळे त्यांनी तमन्नाच्या नावाचा विरोध केला. तसं पाहिलं तर कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट लिमिटेड या कंपनीवर कर्नाटक राज्य शासनाचीच मक्तेदारी आहे. हीच कंपनी म्हैसूर सँडल सोप बनवते. त्यामुळे स्थानिक लोक आणि विरोधी पक्ष आता या निर्णयाबद्दल राज्य शासन आणि मंत्र्यांना धारेवर धरतायत. तमन्नाचा जन्म मुंबईत झाला होता. त्यापेक्षा कुणी स्थानिक चेहरा यासाठी पाहिजे होता. त्यामुळे तिची निवड या ब्रँडसाठी करणं काही लोकांना रुचलेलं नाही. तिच्यासाठी ब्रँड एन्डोर्समेंटसाठी 6 कोटी रुपयांमध्ये 2 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट करण्यात आलाय. पण या वादानंतर म्हैसूर सँडल सोपला कर्नाटकाबाहेर नेणं आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणं हा उद्देश असल्यानं हा निर्णय घेण्यात आला, असं स्पष्टीकरण राज्य शासन देतं. पण विरोध थांबत नाही. प्रादेशिक अस्मितेच्या या वादावर तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की कळवा.